इंटरनॅशनल कुराश असोसिएशनच्या वतीने मंगोलिया येथे घेण्यात आलेल्या जागतिक कुराश चॅम्पियनशिप स्पर्धेत पुण्यातील डॉक्टर संतोष तेली यांनी पहिल्यांदाच सुवर्णपदक पटकावले। त्यानिमित्त कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रतर्फे डॉक्टर संतोष तेली यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्या हस्ते डॉक्टर तेली यांना शाल, पुष्पगुच्छ, मानपत्र आणि सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमात कुराश असोसिएशनचे अध्यक्ष अंकुश नागर, सचिव शिवाजी साळुंके, खजिनदार सोनाली नागर, डॉक्टर नंदिनी तेली, करणसिंग मोहिते आदी उपस्थित होते। व्यवसायाने अस्थिरोग तज्ञ असलेल्या डॉक्टर तेली यांनी वरिष्ठ म्हणजे 65 किलो वजनी गटात ही चमकदार कामगिरी केली। विविध फेऱ्यांमध्ये उत्कृष्ट खेळ करत अंतिम फेरी गाठल्यानंतर डॉक्टर तेली यांनी राजस्थान येथील धर्मेंद्र कुमार या भारतीय खेळाडूला मात देत सुवर्ण पदकाला गवसणी घातली। त्वचारोग आणि कॉस्मेटॉलॉजी तज्ञ डॉक्टर नंदिनी तेली यांनी त्यांच्या डाएट आणि तंदुरुस्तीची देखभाल केली। या स्पर्धेत एकूण 34 देश सहभागी झाले होते। कनिष्ठ म्हणजे 17 वर्षाखालील, कॅडेट म्हणजे 18 वर्षांवरील आणि वरिष्ठ म्हणजे 40 वर्षांवरील अशा 3 गटात ही स्पर्धा झाली। डॉक्टर संतोष तेली म्हणाले, जागतिक स्तरावरील स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणे आणि त्यात सुवर्ण पदक जिंकून येणे ही अभिमानाची गोष्ट आहे। कुराश हा खेळ कौशल्याने खेळण्याचा असून त्यासाठी शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती महत्त्वाची असते। या प्रवासात कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्रच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले। माझी पत्नी डॉक्टर नंदिनी यांनी माझे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सक्षम राहावे यासाठी खूप मेहनत घेतली। यापुढील काळातही भारताकरता अनेक पदके जिंकण्यासाठी माझा प्रयत्न राहील असेही त्यांनी नमूद केले। फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच, सगळेजण आज वेळ काढून माझ्यासाठी आलात आणि ॲक्च्युली हे एक माझं नशीबच म्हणायचं की आज तुमच्यासोबत सगळ्यांबरोबर आहेत। आणि लिटरली हे कुराश कॉम्पिटिशन जी वर्ल्ड चॅम्पियनशिप होती अँड आय एम रिअली हॅपी फॉर दिस। बराच वर्षापासून माझं एक स्वप्न होतं भारतासाठी खेळण्यासाठी आणि आज ते पूर्ण होऊन गोल्ड मेडल आज मला जे प्राप्त झालं आहे ते खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी तरी आहेच। आणि रिअली थँक महाराष्ट्र कुराश असोसिएशन अध्यक्ष आणि सचिव सर दोघंही, अंकुश सर आणि शिवाजी सर, तसेच काका पवार सर पण सोबत नेहमी असतात आमच्यासोबत। आणि आमच्या मॅडम डॉक्टर नंदिनी, आमचे मेंटर सोनाली नागर मॅडम, सगळ्यांचं मला खरंच धन्यवाद आहे एकदम। ते मी आय एम व्हेरी ग्रेटफुल टू देम। जे एक्सपिरियन्स मला ह्या कॉम्पिटिशनमध्ये लिटरली आउट ऑफ इंडिया जे होतं, इट वॉज लिटरली 6 मंथ्सपासून मी जी प्रॅक्टिस केली, खूप परिश्रम घेऊन ते पूर्ण करून आज मला ते साध्य झालं। आणि एक गोल्ड मेडल भारतासाठी पहिल्यांदाच हे मिळालं आहे कुराशमध्ये। चॅलेंजेस डे 1 पासून 6 महिन्यापासून होते, कारण माझं एज फॅक्टर जर कन्सिडर केलं तर ह्या एजमध्ये एन्ड्युरन्स आणि स्टॅमिना प्रॅक्टिस करणं, त्याच्यात तो हार्टबीट वाढणं आणि तो मेंटेन करणं आजच्या 46-50 वर्षाला खूप डिफिकल्ट होतं। आणि मी 10 वेळा विचार केला की खेळायचं की नाही म्हणून, पण सपोर्टर्सनी बराच मला हेल्प करून मी म्हटलं नाही, उतरूया, जे होईल ते होईल। एक ॲडव्हान्टेज बेईंग अ डॉक्टर आणि त्याच्यातलं नॉलेज होऊन मी ह्याच्यात उतरून टाईमली मॅनेज करून सगळे माझे ब्लड टेस्ट करून आणि मी उतरून पूर्ण जेवढं देता येईल माझ्याकडनं, खूप चॅलेंज होते हे, पण ती टेस्ट मी पार करून आणि अक्षरशः डे ऑफ टुर्नामेंटच्या वेळेसही जे टेम्परेचर तिथे होतं विच वॉज व्हेरी डिफिकल्ट फॉर मी, -21, म्हणजे खेळायला सुद्धा मला अवघड जात होतं। 6 महिन्यापासून 5 किलो जास्त वेट होतं आणि त्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता। तर ते 5 किलो वेट कमी केल्यानंतर जो मला कॉन्फिडन्स भेटला, म्हटलं नाही, शक्य आहे ह्याच्यामध्ये आपण, म्हणजे मी यंगस्टर्सला पण सांगेल आणि अबव 50 इयर्सला पण मी सांगेल की इम्पॉसिबल इज ॲक्च्युली आय एम पॉसिबल। हे शक्य आहे, फक्त कष्ट, सिन्सिअरिटी, डेडिकेशन हे जर साध्य झाले, सोबत ठेवलं तर मग सगळ्या गोष्टी होऊ शकतात। आणि बाय बेस्ट मुवमेंट नॅशनल अँथम होता खरंच, आजही मला ते काठी येऊन जातात। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।